आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लीलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ॲक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. शॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. शाळेत जात असणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा एका 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकानं रस्त्यात अडवून मुका घेऊन विनयभंग केल्याचा प्रकार घडला. विद्यार्थिनी ही 6वी इयत्तेत शिकत असून ती नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. दरम्यान पाठीमागून आलेल्या व्यक्तीनं तिच्याशी जवळीक साधत बोलण्यात गुंतवून दुष्कृत्य केलं. याबाबत पीडित विद्यार्थिनीनं हा प्रकार शाळेत शिक्षकांना सांगताच नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अखेर नेरळ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीला अवघ्या 5 तासात शोध घेत अटक केली. शमशुद्दीन शेख असं या आरोपीचं नाव असून तो नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील राहणारा आहे. पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही नेरळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत 6वी इयत्तेत शिकत आहे. पीडित विद्यार्थिनी आपल्या भावासोबत शाळेत जात असताना शमशुद्दीन शेख या व्यक्तीनं मुलीला रस्त्यात अडवून तिच्या खांद्यावर हात टाकून शाळेच्या रस्त्यावर आणलं. दरम्यान यावेळी शेख यानं मुलीच्या खांद्यावर हातावर हात फिरवत गालावर मुका घेतला. याही पुढे मुलीच्या ओठाचं चुंबन घेऊन तो फरार झाला होता. याबाबत पीडित विद्यार्थिनीनं हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी लागलीच पोलीस पथक तयार केलं आणि अखेर नेरळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी शमशुद्दीन शेख याला 5 तासाच्या आत नेरळ पायरमाळ येथून ताब्यात घेतलं. दरम्यान याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस प्राची पांगे या करत आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.